प्रशांत कोरटकरचा कोठडीतला मुक्काम वाढला. न्यायालयाने सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी. कोल्हापूर कोर्टात सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर अमित भोसले या वकिलाकडून हल्ला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का असा विचारत हल्ला केल्याची माहिती. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधानी, त्यांनी चांगल्या पद्धतीने युक्तिवाद केला. इंद्रजित सावंत यांची कोरटकरला सुनावलेल्या शिक्षेवर प्रतिक्रिया. कोरटकर 6 ठिकाणी राहिला, त्याची व्यवस्था कोणी केली? कारने फिरला, प्रवास करताना टोल क्रॉस केला असेल, त्यामुळे त्याच्याबरोबर अजून कोण होतं हे पाहण्याकरता पोलिसांना तिथलं सीसीटीव्ही फुटेज त्यांनी तपासावं. वकील असीम सरोदे यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक बाब समोर. फरार कृष्णा आंधळेने सुदर्शन घुलेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुखला धडा शिकवायचा असं सांगितल्याचा चाटे आणि केदारचा जबाब. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक नाव समोर. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा दावा. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशी होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार. बार्शी या मूळ गावी आलेल्या धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया. दिशा सालियन प्रकरणी सरकारने फेर तपासाचे आदेश दिल्यावर पोलिसांकडून सी समरी रिपोर्ट मागे. एसआयटी चौकशी सुरू असून तपास थांबवलेला नाही. मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतनं दिशा सालियनची आत्महत्या. मालवणी पोलिसांचा निष्कर्ष. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती. दिशाने वडिलांच्या अफेअरमुळे आत्महत्या केल्याचा उल्लेख असलेला रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतलाय. मग तो रिपोर्ट वैध कसा? सालियन यांच्या वकिलांचा सवाल. संबंधित रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही. निलेश ओझा यांची प्रतिक्रिया. दिशा सालियनच्या शवविच्छेदन अहवालातनं सत्य समोर. संजय राऊतांचं वक्तव्य. दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यू आडून राजकारण करू नये, राऊत यांचं आवाहन. दिशा सालियन प्रकरणी कोर्टाच्या आदेशानुसार सरकार काम करणार. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. दिशाची हत्याच झाली असावी असं वाटतं, सामंत यांचं वक्तव्य. दिशाची आधी अब्रू लुटली, आधी तिच्या वडिलांचं आता चारित्र्य हनन केलं जात आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्याकडनं संताप व्यक्त. दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. रेस्टॉरंट हॉटेलमध्ये ग्राहकांनी सेवा शुल्क भरणं बंधनकारक नाही. सेवा शुल्काची जबरदस्तीने वसुली ही व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. राज्यातल्या 560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25 कोटी 44 लाख रुपयांचं अनुदान जमा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 3 महिन्यांचं अनुदान जमा. पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याचं नियोजन शून्य. निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी वाया. वह्यांची पानं लावण्याचा फायदा होत नसल्यानं निर्णय मागे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेतील विकल्प निवडीला 1 वर्षाची मुदतवाढ. सगळे कर्मचारी सुधारित योजनेत सहभागी व्हावे याकरता महत्त्वाचा निर्णय. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार. सरकारकडून मोफत वीज योजनेसाठी 2026 कोटींचा निधी. राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील एका कार्यक्रमावेळी फोटोसाठी पुढे आलेल्यांना अजित पवारांनी ढकललं मागे. कोनशिलेजवळ संचालकांनी फोटोसाठी गर्दी केल्यानं अजित पवारांनी ढकललं. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवारांविरोधात बहुजन समाजाचं आंदोलन. जयकुमार गोरेंना अडकवण्याचा आणि गोपीचंद पडळकरांमध्ये हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप करत रोहित पवारांच्या प्रतिमेला मारले जोडे. हिंगोलीत आंबेडकरी अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. बोधगयातील बौद्ध विहार भिक्खू आणि अनुयायांच्या ताब्यात देण्याची मागणी. अयोध्येमध्ये रामनवमीला अकोल्यातील राजगिराच्या लाडूचा प्रसाद. अकोल्यातील अभ्यंकर कुटुंबीय वाटणार 1 लाख राजगिराचे लाडू. या प्रसादाकरता 500 किलो गुळ आणि 500 किलो राजगिरा लाह्याचा वापर होता. धाराशिवच्या तेरमध्ये श्री संत गोरोबा काकांच्या समाधी मंदिराच्या मुख्य महाद्वाराची दिशा बदलावी. दक्षिण दिशेला सुरू असलेलं काम थांबवून पूर्व दिशेला महाद्वार बांधावं. ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी. जागा न बदलल्यास 2 एप्रिलपासून ग्रामस्थ करणार आमरण उपोषण. शिर्डीत साई संस्थांच्या रुग्णालयात नव्याने सुरू झालेल्या नेत्र विभागात पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वी. 30 वर्षीय अंध महिलेसाठी वृद्धाश्रमातल्या व्यक्तीचं नेत्रदान. साताऱ्यातील संगम माहुली येथील उपेक्षित असलेल्या महाराणी ताराराणी यांच्या समाधीला सामाजिक संस्थेकडून वज्रलेप. प्रशासनाची वाट न बघता पुण्यातील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानने पुढाकार घेत समाधीला दिला वज्रलेप. अंगणवाडी भरती प्रक्रियेतील घोळ प्रकरण. भंडाऱ्यातील प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची उचलबांगणी. 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि भाजप गटनेत्यांनी केलं होतं ठिय्या आंदोलन. उपमुख्यमंत्री शिंदेंबद्दल कुणाल कामरांनी केलेल्या विडंबनात्मक व्हिडिओ विरोधात धाराशिवच्या मुरुम शहरातील शिवसैनिक आक्रमक. युवासेनेकडून मुरुम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. कामरावर कडक कारवाईची मागणी.
मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दार्जिना कार्यक्रम राबवल्याचा आरोप. कुलगुरूंनी पुरोगामी संघटनांनी कुलगुरूंना विचारला जाब. कार्यक्रम पत्रिकेवर संघाशी निगडीत लोगो असल्याचा आरोप. नाशिकच्या कळवणमधील बोगस बांगलादेशी लाभार्थी प्रकरण. 181 बोगस लाभार्थ्यांवर कळवण पोलिसात गुन्हा दाखल. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता पाठपुरावा. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांची 4 चाकी गाडी पोलिसांकडून ताब्यात. या प्रकरणी आरोपींची संख्या 35. आरोपींमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी. रायगडच्या महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावातनं जहाल नक्षलवाद्याला पकडलं. बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई. आरोपीवर 2014 मध्ये बिहारमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 170 थकबाकीदार शेतकऱ्यांना लिलावाची नोटीस. शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम न भरल्यानं बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनीवर चढवला बोजा. या जमिनीच्या लिलावाबाबत पाठवली नोटीस. नांदेडच्या अर्धापूरमधील इसामपूर शिवारातील आखाड्याला आग. मारुती राऊत शेतकऱ्याचं मोठं नुकसान. आखाड्यावरील शेतीची अवजारं, आखाड्यावर लावलेली एक मोटरसायकल जळून खाक. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात रस्ता मोकळा करण्यासाठी पिकातनं फिरवले ट्रॅक्टर. पीक निघाल्यावर रस्ता मोकळा करून देण्यासाठी शेतकरी तयार असतानाही तहसीलदारांनी पिकाचं केलं नुकसान. शेतकऱ्याचा आरोप. 4 वर्षीय चिमुकल्या मुलीची आई वडिलांकडून निर्घृण हत्या. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरामधली घटना. 15 दिवस अमानुष छळ, बेदम मारहाण, अंगावर चटके देऊन हत्या. नराधम दाम्पत्याला अटक. सांगलीच्या शिराळात दारूच्या नशेत पतीने पत्नीचा गळा आवळून केली हत्या. हत्येनंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत ठेवला. त्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जात दिली गुन्ह्याची कबुली. गडचिरोलीत 61 लाख रुपयांच्या दारूवर चालवला बुलडोजर. देसाईगंज पोलिसांची कारवाई. विविध 520 गुन्ह्यांमधील 61,77,000 रुपये किमतीची दारू न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोजर चालवून केली नष्ट. सिंधुदुर्गातील कुडाळ येथून पणजी इथे जाणाऱ्या एसटी बसला इन्सुली घाटात अपघात. ब्रेक फेल झाल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत गाडी डोंगराच्या दिशेने उंच भागात वळवली. मोठा अनर्थ टळला. चालक वाहकासह गाडीतले 35 प्रवासी जखमी. छत्रपती संभाजीनगरमधील वडवणीच्या तहसीलदारांच्या शासकीय गाडीला अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. तहसीलदारांसह 4 कर्मचारी जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.